व्ही लुकअप कधी वापरायचं ते जरा नीट समजून घेऊया, मग ते फंक्शन कसं वापरायचं ते बघूया. बऱ्याच वेळेला असं होतं की तुम्हाला एक्सेल शीटमध्ये किंवा स्प्रेडशीटमध्ये बराच वेगवेगळ्या टाईपचा वेगवेगळ्या ठिकाणचा डेटा असतो. ओके, काही डेटा जो असतो तो लिंक असतो. म्हणजेच काय, की एका शीटमध्ये काही डेटा आहे, दुसऱ्या शीटमध्ये काही डेटा आहे, पण तुम्हाला त्या दोघांमधून थोडा थोडा बाहेर काढून वापरायचा आहे. पण खूप मोठा डेटा असू शकतो आणि त्यावेळेला तुम्हाला एक एक जाऊन इथे हे नाव आहे का, मग दुसऱ्या शीटमध्ये जाऊन बघितलं, अरे तिथे हे नाव आहे का, असं करायला वेळ जाऊ शकतो, जातोच वेळ. आणि म्हणून व्ही लुकअप फंक्शन आहे. आणि व्ही लुकअप एक असं फंक्शन आहे की जे तुमचे पुढचे भविष्यातले लाखो नाही, हजारो तास वाचवू शकतो. ओके, हे मी का सांगतोय, कारण माझे हजारो तास व्ही लुकअपने वापर आहेत. मी जवळजवळ आज 10-12 वर्ष झाले मी व्ही लुकअपचं ऑलमोस्ट असं होतच नाही की मी एक्सेलवर काम करतो आणि व्ही लुकअप वापरलं नाही. एवढं हे पॉवरफुल आहे, एवढं महत्वाचं आहे. तसंच पुढे एच लुकअप वगैरे पण आहे, पण वेळेअभावी आपण ते नाही घेत आहोत. आज आपण व्ही लुकअप शिकूया. ओके, सो व्ही लुकअप साठी मी इथे एक एक्झाम्पल म्हणून टेबल घेतलंय. एक टेबल आहे ज्याच्यात नाव आहे विद्यार्थ्यांची आणि मार्क्स लिहिलेले आहेत. आता हे खूप विद्यार्थी आहेत, बघा किती आहेत, 111. सो खूप सारे विद्यार्थी आहेत. याला मला जरा फॉन्ट मोठा करू दे. खूप सारे विद्यार्थी आहेत, 111. आणि माझ्याकडे एक दुसरं टेबल आहे, ज्या टेबलमध्ये मला हे फक्त 10च मुलं आहेत. बघू किती आहेत. हा, 10 मुलं आहेत. पण मला सांगितलं की ह्या 10 मुलांचे मार्क्स काढ त्या लिस्टमधून. सो मला 2 टेबलमध्ये काम करायचं. ओके, ह्या टेबलमध्ये फक्त नाव आहेत आणि मार्क्स लिहायचे आहेत. दुसऱ्या टेबलमध्ये नाव आणि मार्क्स आहेत, पण आता शोधायला लागेल. म्हणून जेसिकाला शोधलं, मी बघितलं जेसिका कुठे भेटत नाही. मग मी इथे फार तर याच्यामध्ये सर्च केलं. ओके, असं जेसिका मी शोधून काढलं आणि मग तिचे नाव मी 57 लिहिले. मग मी पुढे गेलो, अमेंडा कुठे, तर असं करत बसलो तर रात्र होऊन जाईल मला. आणि म्हणून व्ही लुकअप हे फीचर आपल्याला कामाचं आहे. तर बघूया आपण थेट आता अप्लिकेशन कळलंय, तर ऍक्च्युली कशा प्रकारे वापरायचं ते पण बघूया. मी काय केलं, इथे इज इक्वल टूचं साइन टाकलं आणि व्ही लुकअप, व्ही फॉर व्हर्टिकल म्हणजे उभे कॉलम्स. ओके, व्ही लुकअप असं टाईप केलं, मग ब्रॅकेट सुरू केलं. आता ह्या व्ही लुकअप मध्ये काय काय येतं ते बघा. ह्या व्ही लुकअप मध्ये येत आहे 3 गोष्टी. पहिल्यांदा की काय शोधायचं. ओके, काय शोधायचंय आपल्याला, जेसिकाचं नाव शोधायचंय. ओके, म्हणजे जे काही नाव आहे ते शोधायचं. तुम्ही इथे जेसिका G4 जो आहे सेल तो टाईप केला, मग ब्रॅकेट, मग कॉमा केला, मग पुढचं शोधायला लागेल. पुढे काय शोधायचंय, रेंज, की कुठे शोधायचंय. तर मला हे जे टेबल आहे या टेबलमध्ये शोधायचं. बघा, हा पूर्ण टेबल घेतोय मी, कारण मला फक्त जेसिकाचं नाव नाही शोधायचंय, मला जेसिकाच्या नावापुढे असलेले तिचे मार्क्स पण शोधायचे. ठीक आहे, सो मी हा पूर्ण टेबल इथे कॉपी केला. ओके, त्याच्यानंतर टेबल कॉपी केल्यानंतर पुन्हा एक कॉमा मार्क केला. मग पुढे त्याने विचारलं इंडेक्स. आता हे इंडेक्स महत्वाचं आहे बघा. इंडेक्स म्हणजे की टेबल तर ठीक आहे, पण तुला टेबल मधला कोणता डेटा पाहिजे. सो हा टेबल मध्ये काय करणार, जेसिका जाऊन शोधणार, मग जेसिका जिथे आहे तिथला पुढचा मला डेटा पाहिजे. सो जेसिका हा पहिला आहे आणि मार्क्स हा दुसरा कॉलम आहे. हे 2 कॉलमच टेबल आहे, छोटस आहे. सो म्हणून हा मी दुसरा आकडा टाकला की मला इंडेक्स काय, की बाबा दुसऱ्या कॉलम मधली माहिती मला पाहिजे. आणि त्याच्यानंतर जे फंक्शन आहे तिकडे ते ऑप्शनल आहे, त्याची तशी गरज नसते. पण जर समजा तुम्हाला जेसिका नाव अॅक्युरेट सर्च करायचं असेल तर तसं तुम्ही सर्च करा, अदरवाईज फॉल्स टाईप करा. ओके, आणि मी हे केलं, किंवा फॉल्स टाईप न करता तुम्ही डायरेक्ट केलं तरी चालेल. ठीक आहे, असं केलं तरी चालेल. आता बघा, आता इथे काय झालेलं आहे, मी एंटर केलं तर मला हे 3 उत्तर आले. पण ऍडम आला नाही, अमेंडा आला नाही. आता ऍडम आणि अमेंडा या लिस्टमध्ये आहेत की नाही मला माहिती नाही. ओके, बघूया. ओके, हा बघा, ऍडम आहे तरी पण आला नाही. ठीक आहे, याचं कारण, ओके, याचं कारण काय, ती जी व्हॅल्यू आहे अमेंडा ती व्ही लुकअपला भेटली नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला त्याचं पण नाव बघूया. अमेंडाचं पण नाव आहे. ठीक आहे, सो आता आपल्याला पुन्हा एकदा आपल्या फंक्शन मध्ये जायचं आहे आणि तो मगाशी आपण फॉल्स टाकला होता तो परत टाकूया. टाईप करूया.
परफेक्ट. सो फॉल्स मध्ये ते जे नाव आहे ते नाव मॅच नाही झालं तर तो एरर देतो, म्हणून तो शेवटी फॉल्स टाकायचा. मी परत एकदा तुम्हाला फीचर सांगतो. पण आता आपल्याला काय केलं लक्षात घ्या, दुसऱ्या टेबलमध्ये पहिल्या टेबलमधून डेटा शोधून आणून ठेवला. मॅन्युअली शोधायची गरज लागली का? नाही लागली. ओके. सो आता परत एकदा हे पुन्हा पहिल्यापासून करूया. मी डिलीट करतो. आता मला काय करायचंय, ह्या टेबलमध्ये जेसिकाच्या समोर जेवढे मार्क्स आहेत ते जेसिकाच्या समोर आले पाहिजेत, अमेंडाच्या समोर आहे ते अमेंडाच्या समोर आले पाहिजे. ओके, एवढंच आपल्याला करायचं आहे. इज इक्वल टू व्ही लुकअप. ओके, त्याच्यानंतर ब्रॅकेट सुरू, सर्च की. काय शोधायचंय तर हे नाव शोधायचंय. कुठे शोधायचंय तर हा जो टेबल आम्ही दिलेला आहे या टेबलमध्ये शोधायचं. ओके, मग ह्या टेबलमध्ये जाऊन शोधायचं काय तर जेसिकाच्या समोर किती मार्क्स आहेत, म्हणजे जेसिका पासून कितवा कॉलम? दुसरा कॉलम, म्हणून मी हे 2 टाईप केलं. आणि त्याच्यानंतर ते नावाची अॅक्युरसी आहे म्हणून मी हे फॉल्स टाईप केलं. एंटर. ओके, असं एंटर केलं तर मला 57 तिचे मार्क्स आले, आणि सेम फॉर्म्युला इतरांना लावला तर मला इतरांचे पण मार्क्स आले. लक्षात आलं? सो व्ही लुकअप इज व्हेरी पॉवरफुल, कारण बऱ्याच वेळा आपल्याला 2 वेगवेगळ्या डेटामध्ये काम करावं लागतं. आता हे टेबल मी एकाच शीटमध्ये घेतलंय, पण हे टेबल दुसऱ्या एखाद्या वर्कशीटमध्ये असेल तरी सुद्धा तुम्हाला व्ही लुकअप वापरता येईल, कारण व्ही लुकअप तिकडे त्या दुसऱ्या शीटमध्ये जाऊन डेटा शोधून आणून तुम्हाला देऊ शकतो. ओके, समजा यांचं अजून काहीतरी आपण डेटा टाकला, असे रँकिंग केला ABCDE. मी मुद्दा म्हणून रॅन्डम रँकिंग देतोय. ओके, ABCDE. ठीक आहे. सो हा एवढा डेटा आपण सध्या पुरता घेऊया, बाकीचा डेटा मी डिलीट करतो. हो, आता आपल्याला हे 3 कॉलमचं टेबल मिळालं, आणि मला सांगितलं की जेसिकाचे मार्क्सची मला काय नाही देणं घेणं, मला जेसिकाची ग्रेड शोधून दे. ओके, आता यातले काही आपण डिलीट केलेत नावं, त्याच्यामुळे एरर येणार त्यांच्या पुढे. काही नावं आहेत त्यांच्या पुढे डेटा आहे. सो मी हे काढून टाकतो. समजा हे 4 लोकांचं टेबल आहे आणि मला सांगितलं की ह्या 4 लोकांची ग्रेड कोणती आहे ती शोधून आण, तर मी पुन्हा व्ही लुकअपच वापरणार. व्ही लुकअप वापरलं. मला काय शोधायचंय टेबलमध्ये? जेसिकाचं नाव शोधायचंय. कुठे शोधायचंय तर ह्या टेबलमध्ये शोधायचंय. ओके, हा पूर्ण टेबलमध्ये शोधायचंय. काय शोधायचंय तर ग्रेड शोधायचंय. ग्रेड कितव्या नंबरवर आहे नावापासून? जेसिकापासून. जेसिका 1, मार्क्स 2, ग्रेड 3. मग मी तिसरं कॉलम लिहिलं, आणि त्याच्यानंतर आपलं नेहमीप्रमाणे ते मी फॉल्स लिहिलं, ब्रॅकेट कंप्लीट केलं, क्लोज केलं आणि एंटर केलं. तर बघा, आता मला त्यांची ग्रेड लगेच इथे शोधून मिळाली. मला मॅन्युअली जाऊन शोधावं लागली का? नाही. दिस इज द पॉवर ऑफ व्ही लुकअप. जेसिकाचं नाव डबल असलं तर जो पहिला डेटा आहे तो घेतो. ओके, सो फॉर एक्झाम्पल इथे मी जेसिकाचं नाव कॉपी केलं आणि अजून कुठेतरी पेस्ट केलं. ओके, तर हा डेव्हिड गेला बघा, पण जेसिकाचा जो पहिला डेटा आहे तोच घेतला. गुड. सो व्ही लुकअप मध्ये काही क्वेश्चन्स असले तर मला विचारा. व्हेरी इम्पॉर्टंट. Any queries, questions here? मी ऑलरेडी व्ही लुकअपचे 2 एक्झाम्पल घेतले. देअर कुड बी, हा ते असू शकतं. तर डेटा पर्जिंग भरपूर करावं लागतं. आता मी तुम्हाला फंक्शन शिकवतोय, सगळे सोल्युशन याच्या एकाच व्ही लुकअप मध्ये नाही आहेत. आता मी तुम्हाला व्ही लुकअप कुठे वापरला जातो ते शिकवतो. पण जर 2 नावं असली तर काय करायचं, 4 वेळा तेच नाव आलं तर काय करायचं, त्यासाठी इतर फीचर फंक्शन पण आहेत. जेव्हा तुम्ही गुगल शीट पूर्ण शिकाल तेव्हा त्या सगळ्यांचा वापर करायला लागेल. जेव्हा आपण युद्धावर जातो तेव्हा फक्त बंदूक घेऊन नाही जात ना, मग बंदूक असते बरोबर, छोटीशी सुरी असते, गन असते, वेगळे वेगळी आयुध असतात ना, ते घेऊन मग युद्धावर जातात. आता आपण अयुद्ध शिकतोय, आपण आता ऍक्च्युअली युद्धावर नाही जात आहे. व्ही लुकअप सोबत कॉन्कॅटिनेट्स वापर, सगळे फंक्शन्स आहेत मिक्स करून वापरता येतात आपल्याला.
जसजशी केस असेल, जसजशी यूज केस असेल, तसं ते फंक्शन वापरता येतात. मी बराच वेळा कॉन्कॅटिनेट किंवा लेंथ फंक्शन किंवा राईट लेफ्ट फंक्शन, व्ही लुकअप बराच वेळा वापरतो. खूप वेळा लागतात ते फंक्शन सगळे, डेट फंक्शन्स. आणि हे 30 फंक्शन्स आहेत फक्त आपण जे शिकलो ते. ओके, ऍक्च्युली मध्ये तुम्ही बघायला गेलात तर 1000 पेक्षा जास्त असतं फंक्शन, पण तेवढे सगळ्याची गरज लागत नाही आपल्याला. हे 30 तुमचं 50% तरी गुगल शीटचं काम कव्हर करून टाकतं. ओके, एनी अदर क्वेश्चन्स? मी लिंक देतो आहे ज्यांना मास्टर माइंड सिरीज मध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांच्यासाठी. अदरवाईज आता आय थिंक प्रश्न मला दिसत नाहीये, सो इट्स गुड टू क्लोज द सेशन. 10-15 एक्झॅक्टली झालेले आहेत, प्रश्न नाही आहेत, तर आपण आता क्लोज करू शकतो. सो आता आपले जुलैमध्ये पुढचे सेशन्स बघून ठेवा. हे बघा, 14 जुलै, 21 जुलै, 31 जुलै. Okay, friends, thank you. All the best. Bye bye and good night.